नमस्कार. इरेक्टाईल डिस्फंक्शन अर्थात नपुंसकत्व हा विषय आपण सिरीजमध्ये चालू आहे. पहिल्या 2-3 भागांमध्ये आपण त्याचा जो थेरॉटिकल भाग आहे की इरेक्शन नक्की कसं होतं, त्याच्यामध्ये अडसर निर्माण करणारे भाग कुठले आहेत, त्याची पॅथॉलॉजी कुठली आहे, हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे. पुढे आपण आता प्रत्यक्ष चिकित्सा त्याची कशी करायची असते या विषयाकडे वळणार आहोत. हा सुद्धा भाग आपण 3 टप्प्यांमध्ये करणार आहोत. पहिला भाग जो आहे ट्रीटमेंटमधला हा असेल म्हणजे जीवनशैलीतील बदल. दुसरा असेल असे कोणते आहारातले बदल करायचे आहेत की जे तुमचा शुक्रधातू चांगला स्ट्रॉंग बनवतात, तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन वाढवतात आणि तुमची जी काही व्हिगर व्हायटॅलिटी आहे ती वाढवण्यासाठी उपयोगी असे कुठले आहारातले भाग आहेत ते पाहणार आहोत. आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे प्रत्यक्ष आयुर्वेदिक चिकित्सा कुठली, पंचकर्म कुठली, औषधोपचार कुठले हे आपण पाहणार आहेत. तर चला पटापट आपण एक एक भाग सुरुवात करूया. तर पहिला भाग आहे जीवनशैलीतील सुधार. कारण काय असतं, आपली लाईफस्टाईल ही अनेक प्रकारच्या पद्धतीने आपल्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरत असते. आपली पूर्वीची जी जीवनशैली होती ही धकाधकीने भरलेली होती. भरपूर कष्ट, व्यायाम हे आपोआप घडायचे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना वेगळा व्यायाम करा असा सल्ला द्यायची गरज बिलकुल नव्हती. परंतु सध्या जी बैठी जीवनशैली झालेली आहे, आरामदायी जीवनशैली झालेली आहे, त्याच्यामुळे लोकांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि आपल्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन याचा अतिशय जवळचा संबंध आहे. एक धक्कादायक तुम्हाला यातलं एक निष्कर्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो की कष्ट करणारे जे मजूर लोक असतात, हमाल लोक असतात, त्यांची आणि जे ऑफिसमध्ये बसून काम करतात ह्या लोकांची जर टेस्टोस्टेरॉनच्या हॉर्मोनची जर तुलना केली तर तुम्हाला धक्का बसेल की हा गरीब माणूस जो असतो त्याच्या शरीरामध्ये हॉर्मोनची पातळी, टेस्टोस्टेरॉनची पातळी ही जास्त असते. भले त्याचा आहार हा तितका पोषक नसेल. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी, मसल स्ट्रेंथ एक्सरसाइज हे डायरेक्टली तुमच्या टेस्टोस्टेरॉनच्या प्रोडक्शनशी रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे व्यायामाचं महत्त्व हे नपुंसकत्व या गोष्टीच्या चिकित्सेमध्ये अनन्यसाधारण आहे. तर व्यायामाचे 2 प्रकार असतात, ते दोन्हीही करणं महत्त्वाचं आहे. कार्डिओ एक्सरसाइज, त्याच्यामुळे तुमची अँक्झायटी किंवा निद्राभ्रंश यासारखे विकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे जे विकार आहेत हे कार्डिओमुळे कमी होत असतात. आणि हे कार्डिओ एक्सरसाइज असतात त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी राहतं, हायपरटेन्शन कमी होतं. आणि आपल्याला माहिती की डायबिटीस, कोलेस्ट्रॉल किंवा ब्लड प्रेशर ह्या गोष्टी जर क्रॉनिक झाल्या तर आपोआप तुमच्या नसा खराब व्हायला लागतात, तुमच्या रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात आणि त्यामुळं कटी प्रदेशातले जे काही अवयव असतात त्यांचा रक्तपुरवठा कमी होतो आणि पर्यायाने त्यांची कार्यक्षमताही घटायला लागते. त्याचप्रमाणे केवळ कार्डिओ एक्सरसाइज करून भागणार नाहीये, तर तुम्हाला वेट ट्रेनिंग एक्सरसाइज किंवा ज्याच्यामध्ये ताकद वाढवणारे, जे स्नायूंना ताकद देणारे जे व्यायाम आहेत ते सुद्धा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रकारांमुळे काय होतं की तुमचा एकतर व्यायामामुळे मूड चांगला राहतो. तुमच्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड हा एक महत्त्वाचा वायू आहे की जो निर्माण होतो आणि तो रक्तवाहिन्या रुंद ठेवण्यासाठी महत्त्वाचा त्याचा रोल आहे. पेनाईल इरेक्शनमध्ये नायट्रिक ऑक्साईडचा रोल कसा महत्त्वाचा आहे हे मी मागच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. व्यायामामुळं हा नायट्रिक ऑक्साईड वाढत असतो, त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद राहतात, त्याच्यामुळे रक्तपुरवठा तिथे भरपूर होतो आणि त्यामुळं लिंगाला ताठरता येणं, त्याची ताठरता टिकून राहणं, इरेक्शन प्रॉपर होणं या गोष्टी व्यायामामुळे व्यवस्थित होत असतात. त्याचप्रमाणे सध्याच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये योग ही सुद्धा गोष्ट करण्यासारखी महत्त्वाची आहे. कारण शरीराचा केवळ व्यायाम करून उपयोग नाही, तर तुमच्या मनालाही व्यायाम होणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक ताण, तणाव, चिंता, नैराश्य या सगळ्या गोष्टींची जी किल्ली आहे ती योग चिकित्सेमध्ये आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रकार जे असतात त्यामध्ये डीप ब्रिदिंग, शवासन, योग निद्रा यासारखे प्रकार हे आपण जरूर करावे. त्याच्यामुळे तुमची कॉर्टिसॉल हे जे घातक हॉर्मोन आहे त्याची पातळी कमी होते. चांगले उपयुक्त जे हॉर्मोन्स असतात त्याची पातळी वाढते आणि ती तुमची सेक्शुअल परफॉर्मन्स वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. सगळ्यात पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आजकालच्या तरुण पिढीला ज्यांनी विळखा घातलेला आहे तो म्हणजे व्यसनं. वेगवेगळ्या प्रकारची जी व्यसनं आहेत ही तुमची पौरुष शक्ती कमी होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला वाटत असेल की अल्कोहोलमुळे किंवा टोबॅकोमुळे या उत्पादनांमुळे आपला सेक्शुअल परफॉर्मन्स वाढत असेल.
टेम्पररी त्या पद्धतीचं फिलिंग येऊ शकतं, परंतु तुमचा परफॉर्मन्स या गोष्टींमध्ये कमी होतो. कारण अल्कोहोलचा परिणाम हा डायरेक्टली तुमच्या नसांवरती होतो आणि नसा किंवा नर्व्ह ज्या आहेत याचा रोल इरेक्शनमध्ये फार महत्त्वाचा आहे. या नसा हळूहळू नंब व्हायला लागतात किंवा बधीर व्हायला लागतात. त्यामुळे तिथं जे सेन्सेशन निर्माण व्हायला पाहिजे, लिंगाचा ताठरपणा टिकून राहायला पाहिजे, या गोष्टी अल्कोहोल, क्रॉनिक अल्कोहोलिझममध्ये हळूहळू कमी होतात. त्याचप्रमाणे टोबॅको त्याची जी अनेक प्रकारची आहेत, मग स्मोकिंग असेल, हुक्का असेल, नुसता टोबॅको असेल किंवा गुटखा असेल, अशा असंख्य मिश्री असेल, अशा अनेक प्रकाराने आजकाल तंबाखूचं सेवन केलं जातं. तंबाखूमध्ये असंख्य प्रकारची घातक रसायनं आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात. आणि रक्तवाहिन्या म्हणजे आपले एक प्रकारचे महामार्गच आहेत. वेगवेगळ्या अवयवांना जे पोषण पुरवलं जातं ते रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून. रक्तवाहिन्या खराब व्हायला लागल्या की रक्ताचं पोषण कमी व्हायला लागतं. त्यामुळे लिंगाच्या भागामध्ये ताठरता येणं वगैरे या गोष्टी कमी व्हायला लागतात. त्यामुळे व्यसनांपासून 4 हात दूर राहणं हा नपुंसकत्वाच्या चिकित्सेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप हा तर आजकाल एक अतिशय दुर्मिळ आणि अतिशय मौल्यवान भाग झालेला आहे की एखाद्याला छान सुखकारक झोप मिळणं हे आजकालच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. आणि झोप ही आपल्याला आयुर्वेदामध्ये झोपेला धात्री म्हटलंय. धात्री म्हणजे आपली काळजी घेणारी जशी आई असते त्या पद्धतीने आपली पूर्ण आरोग्याची काळजी घेणारी गोष्ट जर कुठली असेल ती म्हणजे झोप. 6 ते 7 तासांची गाढ झोप ही तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाची असते. आणि शुक्र धातू हा आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात शेवटचा धातू सांगितलेला आहे, परम मौल्यवान धातू सांगितलेला आहे. त्यामुळे तो निर्माण होण्यासाठी तुमच्या शरीराला विश्रांतीही तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही व्यायाम कितीही कराल, एक्सरसाइज कितीही कराल, परंतु ती झीज भरून निघण्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप घेतली पाहिजे. आणि जेव्हा झोप पुरेशी होते त्याच वेळेस टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जे आहे की जे सेक्शुअल परफॉर्मन्ससाठी आवश्यक असणारं हॉर्मोन आहे त्याची निर्मिती व्यवस्थित होते. आणि त्यामुळं व्यवस्थित झोप घेणं हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा आहे. चांगली जर झोप नसेल तर कॉर्टिसॉल लेव्हल वाढायला लागते, स्टॅमिना कमी व्हायला लागतो, चिडचिडेपणा वाढायला लागतो आणि त्यामुळे या गोष्टींमधला रस आणि क्षमता या दोन्ही हळूहळू कमी व्हायला लागतात. तर मित्रांनो, आपण हा जीवनशैलीतील सुधार हा भाग आत्ता चिकित्सेमधला पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण डायरेक्टली आता कोणकोणता आहार करायचा आहे आपल्याला, त्यासाठी कुठली फळं, कुठली कडधान्य, कुठले ड्रायफ्रूट, कुठले मसाले, कुठल्या पालेभाज्या, हा सगळा सविस्तर भाग पाहणार आहे. कारण शेवटी आपला आहार हेच आपलं औषध आहे. त्यामुळे दुसरा भागही पाहायला विसरू नका. धन्यवाद.